नमस्कार. या सविस्तर विश्लेषणात सर्वांचे मनपूर्वक स्वागत. आज आपण मालमत्ता व्यवहारांच्या अत्यंत गुंतागुंतीच्या पण तेवढ्याच महत्त्वाच्या जगावर प्रकाश टाकणार आहोत. जमीन किंवा घराची खरेदी विक्री करताना अनेक कायदेशीर गोष्टींचा सामना करावा लागतो. त्यातलाच एक कळीचा मुद्दा आपण आज उलगडून बघणार आहोत. बघा, रिअल इस्टेटच्या बाबतीत अनेकांना पडणारा एक खूप मोठा आणि चिंतेचा प्रश्न म्हणजे खरेदी खताची पूर्ण रक्कम न मिळाल्यास नेमकं काय होतं. अनेकदा असं होतं की व्यवहार पूर्ण होतो पण काही रक्कम मिळायची बाकी असते. मग अशा स्थितीत तो संपूर्ण व्यवहारच धोक्यात येतो का? हा प्रश्न कधी ना कधी नक्कीच सतावतो. चला तर मग यावरच सविस्तर चर्चा करूया. तर आपला पहिला टप्पा आहे खरेदी खत आणि अपूर्ण रक्कम. आपल्या समाजामध्ये एक खूप मोठा गैरसमज पसरलेला असतो. अनेकांना वाटतं की जर खरेदीदाराने मालमत्तेचे पूर्ण पैसे दिले नसतील तर झालेलं खरेदी खत म्हणजेच सेल डीड हे आपोआप रद्द होतं. पण खरं सांगायचं तर कायदा अगदी स्पष्ट आहे. एकदा का खरेदी खत नोंदणीकृत म्हणजेच रजिस्टर झालं की त्या मालमत्तेची कायदेशीर मालकी अधिकृतपणे खरेदीदाराकडे हस्तांतरित होते. मग भलेही त्यावेळी फक्त काहीच रक्कम दिलेली असो, नोंदणी ही मालकी हक्क बदलण्याची अंतिम रेषा मानली जाते. आणि म्हणूनच यावर सर्वोच्च न्यायालयाचा एक अत्यंत महत्त्वपूर्ण निकाल आपण पाहूया. हा संपूर्ण वाद कायमचा मिटवणारा हा निकाल आहे. न्यायमूर्ती जे.बी. पारदीवाला आणि न्यायमूर्ती के. विनोदचंद्रन यांच्या खंडपीठाने हे अत्यंत सुस्पष्ट शब्दांत मांडलंय. ते म्हणतात, जेव्हा एखादे खरेदी खत नोंदणीकृत होते तेव्हा विक्री मूल्याचा केवळ काही भाग दिला असला तरीही मालकी हस्तांतरित होते. यावर उपाय म्हणजे उर्वरित रकमेची वसुली करणे होय, खरेदी खत रद्द करणे नाही. या एका वाक्यात सर्वोच्च न्यायालयाने अत्यंत क्लिष्ट वाटणारा कायदा अगदी सोप्या भाषेत मांडलाय. आता हे प्रत्यक्ष कसं घडतं ते समजून घेण्यासाठी आपण एका ऐतिहासिक खटल्याचा वेध घेऊया. हा आहे 7,000 रुपयांचा खटला. हे ऐकून कदाचित थोडं आश्चर्य वाटेल, पण या मूळ खटल्यात 2 मालमत्तांचा व्यवहार झाला होता आणि प्रत्येक मालमत्तेची एकूण ठरलेली किंमत होती अवघी 7,000 रुपये. आजच्या काळात ही रक्कम खूपच क्षुल्लक वाटत असली तरी कायद्याच्या दृष्टीने रकमेचा आकडा नाही तर त्यामागचा सिद्धांत जास्त महत्त्वाचा असतो. तर झालं असं की खरेदी खत ज्यावेळी तयार केलं गेलं त्यावेळी ह्या 7,000 रुपयांपैकी 2,500 रुपये प्राथमिक रक्कम म्हणून दिले गेले. म्हणजेच व्यवहाराच्या वेळी काही प्रमाणात पेमेंट नक्कीच झालं होतं. आता उरले 4,500 रुपये. हे पैसे जाणीवपूर्वक खरेदीदाराकडेच ठेवण्यात आले होते. यामागे एक विशिष्ट उद्देश होता. विक्रेत्यांच्या डोक्यावर विविध वित्तीय संस्था आणि सरकारी विभागांची काही थकबाकी होती. ती थकबाकी याच उर्वरित रकमेतून फेडावी अशी स्पष्ट अट खुद्द खरेदी खतातच नमूद केली होती. पण खरी गोम इथेच होती. पुढे याच उर्वरित रकमेवरून वाद निर्माण झाला. पूर्ण पैसे हातात न आल्यामुळे मूळ विक्रेत्यांनी रागाच्या भरात एक चुकीचं कायदेशीर पाऊल उचललं. त्यांनी थेट न्यायालयात धाव घेतली आणि दावा ठोकला की हे खरेदी खत शून्य आणि निष्प्रभावी घोषित करावं. त्यांनी खरेदी खत रद्द तर करायला सांगितलंच, पण त्यासोबत खरेदीदाराविरुद्ध कायमस्वरूपी मनाई हुकूम जारी करण्याचीही मागणी केली. यानंतर काय झालं पाहूया न्यायालयांचा हा कायदेशीर प्रवास. हा वाद काही लगेच सुटला नाही. तो न्यायव्यवस्थेच्या पायऱ्यांवर कसा चढत गेला ते बघा. सर्वात आधी कनिष्ठ न्यायालयाने विक्रेत्यांचा हा दावा थेट फेटाळून लावला आणि खरेदी खत कायम ठेवलं. त्यानंतर प्रथम अपीलीय न्यायालयानेही तोच निर्णय कायम ठेवला. पण जेव्हा हे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाकडे गेलं तेव्हा मात्र त्यांनी यात हस्तक्षेप करत वेगळाच निकाल दिला. शेवटी हा वाद सर्वोच्च न्यायालयात पोहोचला आणि सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा निकाल रद्द करून पुन्हा एकदा कनिष्ठ न्यायालयाचा सुरुवातीचा आदेशच पूर्ववत केला. याचवेळी सर्वोच्च न्यायालयाने मालमत्तेच्या प्रत्यक्ष ताब्याबाबतही महत्त्वाची स्पष्टता दिली. कनिष्ठ न्यायालयाने मालमत्तेचा ताब्याबाबत जो जैसे थे म्हणजे स्टॅटस को आदेश दिला होता, त्यात सर्वोच्च न्यायालयाने कोणताही हस्तक्षेप न करता तो अगदी तसाच कायम ठेवला. म्हणजेच प्रत्यक्ष ताब्याबाबतचा वाद हा एका वेगळ्या कायदेशीर प्रक्रियेतून हाताळला जाईल हे स्पष्ट झालं. यावरून आपण एका अत्यंत महत्त्वाच्या आणि निर्णायक टप्प्यावर येतो. मालमत्ता विक्रेत्यांसाठी योग्य मार्ग कोणता? तर या सगळ्या विश्लेषणातून मुख्य मुद्दा काय समोर येतो? जर पैसे अडकले असतील तर विक्रेत्यांनी काय करावं? पूर्ण पैसे मिळाले नाहीत म्हणून खरेदी खत रद्द करा अशी मागणी करणं हे पूर्णपणे चुकीचं आणि अमान्य पाऊल आहे. त्याऐवजी कायद्याने दिलेला योग्य मार्ग
म्हणजे उर्वरित रकमेच्या वसुलीचा दावा दाखल करणे. जर पैसे बाकी असतील तर पैशांची मागणी करा, पण संपूर्ण व्यवहार मोडीत काढण्याचा घाट घालू नका. आणि हो, सर्वोच्च न्यायालयाने फक्त विक्रेत्यांनाच नाही तर खरेदीदारांनाही स्पष्ट निर्देश दिले आहेत. खरेदीदारांवरही कायदेशीर आणि आर्थिक जबाबदारी आहे की त्यांनी राहिलेली रक्कम योग्य व्याजासह विक्रेत्याला द्यायलाच हवी. तसेच जर त्यांना मालमत्तेचा प्रत्यक्ष ताबा हवा असेल तर त्यासाठी त्यांनी कायद्यानुसार आवश्यक ती पावलं उचलावीत. नुसतं खरेदी खत झालं म्हणजे मालमत्तेचा ताबा आपोआप मिळत नाही, हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. हे सगळं सविस्तर पाहिल्यानंतर आपण एका महत्त्वाच्या प्रश्नावर येऊन थांबतो. एकदा कायदेशीर कागदपत्रांवर स्वाक्षऱ्या झाल्या आणि नोंदणी झाली की मालकी कायमस्वरूपी हस्तांतरित होते. त्यामुळे विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की खरेदी खत नोंदणीकृत करण्यापूर्वी आपण खरोखरच पुरेशी आर्थिक सुरक्षितता सुनिश्चित केली आहे का? व्यवहार कायदेशीरित्या पक्का होण्यापूर्वीच आर्थिक बाबी पूर्णतः सुरक्षित करणं किती गरजेचं आहे हेच यातून सिद्ध होतं. यावर नक्की विचार करा.